पहिला प्रश्न काय आहे, 48 आणि स्टार 6 या संख्यांचा लसावी 144 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा? या दोन संख्या आहेत 48 आणि स्टार 6. स्टारच्या जागी एक अंक आहे, ते अंक ही 48 दोन अंकी संख्या आहे आणि ही पण दोन अंकी संख्या आहे, कारण स्टारच्या जागी एक अंक आहे. तर यांचा लसावी किती आहे? 144 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं स्टारच्या जागी एक एक अंक ठेवून पाहू. चला, काय एक ठेवू. मग 48च्या 48 आणि इथं जर एक ठेवला तर काय होईल? 16 होईल. याचा लसावी काढू. 48 आणि 16 आपण 2नी 3नी असा भाग घालत बसण्यापेक्षा डायरेक्ट 16ने भाग घालू. 16 त्रिक 48, 16 एक 16. लसावी जर काढला तर या दोघाचा गुणाकार 16 त्रिक 48 एक 48. किती आला लसावी ह्याचा? 48 आला. मग 144 यायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 येईल का? नाही, येणार नाही. त्यानंतर आपण स्टारच्या ठिकाणी 3 ठेवू. 48 आणि 3 जर ठेवलं तर 36 होईल. मग यांचा लसावी काढू. 36 आणि 48 12च्या पाड्यामध्ये येतात. 12 चौक 48, 12 त्रिक 36. मग यांचा लसावी किती येईल? हे 12 आणि हे 4 त्रिकम 12. 12 गुणिले 4 त्रिकम 12, 12 12 144. मग मित्रांनो 144 लसावी येऊ लागला. कधी? ज्यावेळेस आपण स्टारच्या ठिकाणी 3 जर ठेवलं तर त्यावेळेस आपला 144 लसावी येऊ लागला. मग स्टारच्या ठिकाणी काय येईल? 3 येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. आलं का लक्षात? प्रश्न खूप सोपा आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय आहे? दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा लसावी 6 व 22 आहे, तर x बरोबर किती? दोन संख्या दिलेल्या आहेत. काय आहेत संख्या? 6x आणि 7x आहे. त्यांचा लसावी मसावी 6 आहे, लसावी 22 आहे, तर x ची किंमत काढायची आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करावं लागेल आपल्याला? एक सूत्र आहे. काय? दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. या सूत्राचा वापर करू आपण. जे दोन संख्या असतात त्यांचा जर गुणाकार केला तर लसावी आणि मसावीचा जेवढा गुणाकार आहे तो तेवढा सारखाच असतो. मग दोन संख्यांचा गुणाकार काय येणार? एक संख्या 6x आहे, दुसरी संख्या 7x. मग 6x गुणिले 7x बरोबर मसावी किती आहे? 6. लसावी किती आहे? 22. मग आता काय करू? आपण गुणून घेऊ. 6 सतम 42. x गुणिले x काय होणार? x चा वर्ग बरोबर काय? 6 गुणिले 22 जशास तसं ठेवू. मग आता x चा वर्ग बरोबर हे 42 जे आहे इथं गुणाकाराच्या रूपात आहे, ते बरोबरच्या पुढे नेलं किती काय होणार? भागाकार होणार. बरोबरच्या पुढे नेल्यानंतर त्याची व्यस्त क्रिया होणार. 6 गुणिले 22 भागिले 42. मग काय येणार इथं? चला मित्रांनो, इथं थोडीशी काय झाली होती, प्रश्न आपला लिहून घेण्यामध्ये चुकला होता. प्रश्न काय आहे? लसावी हा 252 आहे आणि मसावी किती आहे? 6. मग दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. दोन संख्या आहेत, एक संख्या आहे 6x, दुसरी संख्या आहे 7x बरोबर 6 गुणिले 252. 6 काय? मसावी, लसावी 252 गुणिले. मग 6 सतम 42, x गुणिले x चा वर्ग होणार. मग 6 गुणिले 252. मग ही जे 42 इथं गुणाकाराच्या रूपात आहे ते बरोबरच्या पुढे नेलं की व्यस्त होणार, त्याची म्हणजे उलट होणार क्रिया. इकडे जर बेरीज असेल तर बरोबरच्या इकडे वजा होणार, इकडे गुणाकार असेल तर तिकडे भागाकार, इकडे भागाकार असेल तर तिकडे गुणाकार. मग हे 42 गुणाकारातलं इकडे बरोबरच्या इकडे जाऊन भागाकारात. मग काय येणार? 6 गुणिले 252 भागिले 42. मग 6 ने 42ला भाग जातो. 6 एक 6, 6 सतम 42. मग 7 न 252ला 7 एक 7, 7 त्रिक 21. 25 मधून 21 गेले, 4 उरले, 42 झाले. 7 सकम 42. मग काय आली? x चा वर्ग बरोबर 36. मग x कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 6चा. मग x बरोबर 6. आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? x ची किंमत 6 येईल. x ची किंमत काय येईल? 6. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? प्रश्न खूप सोपा आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. प्रश्न सोपा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे?
एका संख्येस 3, 4, 5 ने भाग जातो तर पुढील असत्य विधान कोणते? काय म्हणतंय? असत्य म्हणजे सत्य नसलेले विधान कोणते? एका संख्येला 3, 4, 5 ने भाग जातो तर असत्य विधान कोणते? मग आपल्याला काय करावं लागेल? काय दिलेलं आहे? त्या संख्येस 12, 6, 10 ने भाग जातो, त्या संख्येस 6, 5, 8 ने भाग जातो, त्या संख्येस 2, 10, 15 ने भाग जातो, त्या संख्येस 10, 12, 15 ने भाग जातो. मग आपल्याला काय करावं लागेल? अगोदर ह्या 3, 4, 5 ची लसावी काढा. 3, 4 आणि 5 यांची जर आपण लसावी काढलो तर काय होईल? 3 1 3, 4 जसं तसं 5, परत 4 न 1, 4 1 4, 5 जसं तसं 5 न 1 1, 5 1 5. मग लसावी किती? 3 चौक 12, 12 पंचे 60. याचा लसावी किती आला? 60. मग आता 60ला आपल्याला या पर्यायातील ह्यानं भाग जाते का पाहायचं. मग आपल्याला असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. मग 12, 12 पंचे 60, 6 10 60. पहिल्या पर्यायामध्ये काय? 12, 6, 10. 12 ने भाग जातो, 12 पंचे 60. 6 ने भाग जातो, 6 10 60. 10 ने भाग जातो, 10 7 60. मग पर्याय क्रमांक 1 येईल का? येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हा येणार नाही. त्यानंतर आपण पुढचा पर्याय पाहू. पुढचा पर्यायामध्ये काय दिले? 6 5 8. 6 5 8. मग 6 न भाग जातो, 10 येतं. 5 न भाग जातो, 12 येतं. 8 न 60ला भाग जात नाही. 8 7 56, 8 8 64. मग निशेष भाग जात नाही 8 न, म्हणून हा पर्याय येण्याची शक्यता आहे. तरी आपण पुढचे पर्याय पडताळून पाहू. 2 न 60ला भाग घातलं 30 येतं. 10 न घातलं 6 येतं. 15 न भाग घातलं 15 चौक 60. मग हा पर्याय हा याने भाग जातो, हे असत्य नाही, म्हणजे हा आपलं उत्तर येणार नाही. त्यानंतर 10 12 15. 10 सक 60. 12 पंचे 60. 15 चौक 60. म्हणून हे सुद्धा येणार नाही. पर्याय काय येईल आपला? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहे, फक्त त्याला असं थोडंसं फिरवून विचारलेलं आहे, त्यामुळं ते आपल्याला अवघड वाटतात. चला पुढच्या प्रश्नाकडे चलू. चला प्रश्न क्रमांक 4 काय आहे? दोन संख्यांचा लसावी 341 आहे. दोन संख्यांचा लसावी 341 असून त्यांचा मसावी 11 आहे. तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती? आपल्याला दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलेला आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या हे काढायचं आहे आणि त्याच्यातली मोठी संख्या कोणती हे काढायचं आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी काय आहे? एक सूत्र आहे. काय आहे? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मी या सूत्रामध्ये आपण किमती ठेवू. लसावी किती आहे? 341. मसावी किती आहे? 11. मग 11 ने 341ला भाग जाते का पहा. 11 त्रिक 33 जातो, 1 उरला. 11 1 11, 11 त्रिक 33. 34 मधून 33 गेले, 1 उरला, 11 झाले. 11 1 11. मग असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? बरोबर 31 आला. किती आला? 31 आला. मग 31चे आपण काय करू? त्याचे अवयव काढून घेऊ. 31 ही मूळ संख्या आहे. त्याचे अवयव काय येणार? एक तर 31 येणार किंवा 1 येणार. मग 31चे जर आपण अवयव पाडले तर काय येणार? 31 बरोबर 1 गुणिले 31. 2च आपल्याला हे मिळणार, कारण की मूळ संख्या 31. मग आता यापैकी लहान संख्या 1, मोठी संख्या 31. मग आपल्याला काय प्रश्नामध्ये विचारले? मोठी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3. मोठी संख्या 31 येईल. आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. प्रश्न खूप सोपा आहे, कमी वेळामध्ये सुटतो. ह्या ट्रिकने आपण जर काढला तर आपला प्रश्नाचे उत्तर आपल्याला खूप कमी वेळामध्ये मिळेल. त्यानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न काय मित्रांनो? औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कमीत कमी बाटल्या लागतील. कमीत कमी म्हटलं की काय करायचं?
या ह्याचा संख्यांचा लसावी काढायचा. जास्तीत जास्त म्हणलं की मसावी काढायचं. मग संख्या काय आहेत आपल्या? 15, 20 आणि 25. मग लसावी काढायचा. कमीत कमी म्हणलं की लहानात लहान लसावी. मसावी म्हणलं जास्तीत जास्त म्हणलं की मसावी, मोठ्यात मोठं. चला कितीने भाग जाईल याला? 5ने भाग जाईल. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. आता 3, 4, 5 ह्या तिन्ही संख्या ज्या आहेत इथं आलेल्या ह्या सर्व म्हणजे 3 आणि 5 मूळ संख्या आहे, 4 ही समसंख्या आहे. म्हणजे या तिन्ही संख्येपैकी एक तिन्हीलाही कोणत्या संख्येने भाग जात नाही, दोन्हीलाही जात नाही. मग काय? 3 भाग घालावा लागेल. 3 1 3, 4 जशास तसं, 5 जशास तसं, परत 4 4 1 4, 5 जशास तसं, परत 5 1 1 5 1 5. मग काय आला? 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. लसावी काढायचं आहे आपल्याला. मग लसावी बरोबर काय करा? 5 त्रिक 15 आणि 4 पंचे 20. मग लसावी बरोबर ते 20चं शून्य जशास तसं, 15 दुनी 30. किती आला? लसावी 30 आला. मग आपल्याला त्या कमीत कमी बाटल्या लागतील. किती? 300. पर्याय क्रमांक काय येईल आपला? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपले. आलं का लक्षात? कमीत कमी म्हणलं की कमीत कमी लहानात लहान असा जर शब्दाचा उपयोग जर त्या प्रश्नामध्ये झाला तर त्याचा लसावी काढायचा. आणि जास्तीत जास्त मोठ्यात मोठा असा जर त्या ठिकाणी जर हे झालं तर काय करायचं? त्या ठिकाणी आपण मसावी काढायचं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या. परत या ठिकाणी आपल्याला कमीत कमी असा शब्द आलेला आहे. कमीत कमी आपल्याला संख्या काढायची म्हणजे त्याचं काय काढावं लागेल? आपल्याला लसावी काढावं लागेल. तर त्यासाठी आपण अगोदर काय करू? 12 मुलांना जर वाटलं तर किती फुलं उरू लागले? 4. मग 12 मुलांना जर वाटलं तर 12 वजा 4 किती आला? फरक 4 आला. हे 12 वजा 8 फरक किती आला? 4. 14 मुलांना वाटलं तर 10 फुले उरतात. मग 14 वजा 10 बरोबर फरक किती आला? 4 आला. तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू? या 12ची आणि 14ची लसावी काढू. काय करू? 12ची आणि 14ची लसावी काढू. बेन भाग जाईल. बे सकम 12, बे सती 14. आता 6 आणि 7ला कुठल्याच संख्येनं जात नाही म्हणून त्या संख्येनं 6 1 6, 7 जशास तसं 7 7 1 7 1 1. मग लसावी काय येईल? याचा लसावी बरोबर 2 गुणिले 6 गुणिले 7. 2 गुणिले 6 गुणिले 7 काय? 6 दुनी बे सकम 12, 12 सत्ती 84. किती आला लसावी? 84 आला. मग आपल्याला इथं फरक किती आला आहे? दोघाचाही फरक काय आलेला आहे? सारखा आलेला आहे. मग या 84 वजा फरक काय आलेला आहे? 4 वजा करा. उत्तर काय येईल? 80. उत्तर काय येईल आपलं? 80. पर्याय क्रमांक 3. पडताळून पहा विद्यार्थी मित्रांनो. 12नं जर 80ला भागलं तर 12 सत्ती 84, 12 सकम 72 येईल. 8 उरतील. हे 8 फुलं उरू लागले. 14नं जर 80ला भागलं तर 14 पंचे 70, 10 फुलं उरू लागले. आलं ना उत्तर? पडताळा सुद्धा आपण करून पाहिला तर उत्तर बरोबर येऊ लागले. आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला मित्रांनो 7वा प्रश्न पाहू. काय आहे 7वा प्रश्न? 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? परत या ठिकाणी लहानात लहान हा शब्द आलेला आहे. लहानात लहान म्हणजे यांचा काय करायचा? लसावी काढायचा. कशा कशाचा? 2 ते 10 पर्यंतच्या संख्या. काय आहे 2 ते 10 पर्यंतच्या? चला 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण आता ज्या ज्या संख्येला सर्व संख्येला कुठल्याही एका संख्येने भाग जात नाही. ज्या ज्या संख्येला आता 2ने भाग घालू. सर्वप्रथम 2ने भाग जातो ते भाग घालून घेऊ. बे 1 बे 3 जशास तसं, बे 2 4, 5 जशास तसं, बे 3 6, 7 जशास तसं, बे 4 8, 9 जशास तसं आणि बे 5 10. परत काय करू आपण? बेनं भाग जातो काही संख्येला. हे 1 जशास तसं 3, बे 1 बे 5 3 7, बे 2 4 9
5. परत बेनं 1 3 1 5 3 7 बे 1 बे 9 5. 5 3 न भाग घालू 3 1 3 5 3 1 3 7 जसं तसं 3 त्रिक 9 आणि 5 जसं तसं. परत 5 न भाग जाईल 5 1 5 हे 1 हे 7 हे इथे 1 1 आहे म्हणून मी घेत नाही हे 7 हे 3 जसं तसं 5. परत 7 न 7 1 7 3 5 3 न 3 1 3 5 5 1 5 हे 5 1 5 इथं आपलं राहिलेलं होतं 5 1 5 येतं इथं पण 1 येतं इथं 1 येतं इथं येतं म्हणजे इथपर्यंतच येईल. मग आता काय आला लसावी याचा आपण लसावी काढू. लसावी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 3 काय येणार. बेदुनी 4 4 दुनी 8 8 त्रिक 24 24 पंचे 120 गुणिले 7 त्रिक 21 काय येणार. गुणिले 7 त्रिक 21. मग 120चं शून्य जशाच तसं 12 न भाग घालू 12 1 12 हातच्या आला 1 12 दुनी 24 आणि 1 25 किती आली. लसावी किती आला याचा 2520. मग विद्यार्थी मित्रांनो या 2520ला 2 3 4 5 म्हणजे 2 ते 10 पर्यंतच्या कुठल्याही जर अंकानी संख्येने किंवा अंकाने जर भागलं तर त्याला काय येतो भागाकार याला पूर्ण भाग जातो. पण इथं प्रश्नामध्ये काय दिले बाकी 1 उरते. काय दिलेलं आहे बाकी 1 उरते. प्रश्नामध्ये काय दिले पहा बाकी 1 उरते. मग बाकी जर 1 उरत असेल तर मग काय करावं लागेल याच्यामध्ये 1 मिसळायचं म्हणजे काय होणार 2521 ती संख्या येणार. ती संख्या काय आली 2521. 2521ला 2 ते 10 पर्यंतच्या कुठल्याही संख्येने जर भागलं तर प्रत्येक वेळी बाकी 1 उरते. मग आपल्या पर्यायामध्ये 2521 पर्याय क्रमांक 1 आहे. मग उत्तर काय आलं आपलं 1 आलं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलं का. प्रश्न खूप सोपे आहेत फक्त थोडंसं काय फिरवून विचारला जातं त्यामुळं आपल्याला वाटतं प्रश्न अवघड आहे. चला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे चला. प्रश्न क्रमांक 8 काय. ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या. ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या. मग मित्रांनो यासाठी आपण मागे एक आपण काय पाहिलं होतं एक सूत्र पाहिलं होतं काय लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. या सूत्रानुसार आपल्याला हे उत्तर याचं काढता येईल. मग सूत्रामध्ये किमती ठेवू. लसावी किती आहे 144. मसावी किती आहे 4. 4 न भाग घालू 4 1 4 4 त्रिकम 12 14 मधून 12 गेले 2 उरले 24 झाले 4 सक 24. मग असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला हो 36 आला. मग आता आपण काय करूया 36चे अवयव पाडून घेऊ. 36चे काय करू अवयव पाडू. 3 न 3 1 3 3 2 6 परत 3 न 3 चौक 12 बे न बे दुनी 4 बे 1 बे. मग काय आले याचे अवयव 3 गुणिले 3 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. मग आपण काय करू यापैकी या 2 अवयवाची एक जोडी घेऊ आणि यापैकी या 2 अवयवाची जोडी म्हणजे काय होणार 3 त्रिक 9 एक जोडी येणार आणि बेदुनी 4 एक जोडी येणार. मग आपल्याला असामायिक अवयवाची जोडी मिळालेली आहे. काय मिळालेली आहे 9 आणि 4. मग यानंतर आपल्याला काय म्हणते त्या 2 संख्या काढायची. मग ही जोडी मिळाली तर या 2 संख्यासाठी काय आहे 9 गुणिले मसावी म्हणजे एक अवयव तिथला घ्यायचा 9 गुणिले मसावी आणि 4 गुणिले मसावी. मग आपल्याला ते 2 संख्या मिळते. मग 9 गुणिले मसावी किती आहे आपला 4 किती आली एक संख्या 36. त्यानंतर 9 गुणिले दुसरी संख्या काय 4 गुणिले मसावी काय 4 4 चौक 16. मग आपल्याला ही जी जोडी मिळाली संख्यांची ती काय मिळाली 16 व 36
16 व 36 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीने याचं उत्तर काढायचं. पर्याय क्रमांक 2. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 9. 6 2 4 स्टार 1 6 या संख्येला 72 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? एक संख्या दिलेली आहे, त्या संख्येमध्ये एक स्टार दिलेला आहे, तर त्या स्टारच्या जागी पर्यायातील कोणता अंक घेतला म्हणजे त्या पूर्ण संख्येला 72 ने पूर्ण भाग जाईल. काय संख्या? 6 2 4 स्टार 1 आणि 6. आपल्याला 72 न भाग घालायचे. मग 72ला 72ची कसोटी जर आपण लक्षात घेतली, 36ची कसोटी किंवा 27ची कसोटी जर आपण लक्षात घेतली त्याप्रमाणे 72ची, तर ज्या संख्येला 8 ने व 9 ने भाग जातो, 8 व 9 ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 72 ने भाग जातो. 8 9 72. मग आता इथे एक एक आपण अंक ठेवून पाहू. मग 9ची कसोटी पाहू. 9ची कसोटी काय? संख्येतील अंकाच्या बेरजेला. संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. मग स्टारच्या ठिकाणी आपण पर्यायातलं एक पर्याय काय आहे? पहिला पर्याय 4. 4 ठेवून बघू. 4 जर ठेवलं तर 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 1 17, 17 आणि 6 23. किती येऊ लागली बेरीज याची? 23 येऊ लागली. मग 23ला 9 ने भाग जातो का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल का? आपलं येणार नाही. त्यानंतर आपण इथं स्टारच्या ठिकाणी 3 ठेवून पाहू. पर्याय 2 मधलं पहा बेरीज किती येते? 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 16 आणि 6 22. किती येऊ लागली? 22 येऊ लागली. 22ला 9 ने भाग जातो का? हो नाही. त्यानंतर म्हणून पर्याय क्रमांक 2 पण उत्तर येणार नाही. त्यानंतर 8 ठेवून पहा. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 आणि 1 21, 21 आणि 6 27. मग 27ला 9 ने भाग जातो. 9 त्रिक 27. मग आपल्याला आता 9 त्रिक 27 म्हणजे 9 ने भाग गेला. आता 8 ने भाग जायला पाहिजे. मग 8 ने भाग जाण्यासाठी 8ची कसोटी काय? दिलेल्या संख्यातील एकक दशक व शतक स्थानी जे अंक आहेत त्या अंकाला जर 8 न पूर्ण भाग गेला, त्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. मग आता हे एकक दशक आणि शतक. मग शतक स्थानी जर आपण 8 घ्यायचं, 8 जर ठेवलं स्टारच्या ठिकाणी, शतक स्थानी स्टार आहे तर 9 ने पूर्ण भाग चाललाय. मग 8 न भाग जाण्यासाठी काय? एकक दशक आणि शतक. मग शतक स्थानी जर 8 घेतलं तर काय संख्या तयार होईल? 816. मग 816ला 8 न भाग जाते का? पहा. एकक दशक शतक या 3 स्थानावरील जे अंक आहेत त्यांच्यापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. मग 8 1 8, 8 1 8, 1ला भाग जात नाही, 0 दिला, पुढचा अंक घेतला, 16 झाले, 8 2 16. भागाकार किती आला? 102. पूर्ण भाग गेला 8 न. मग 8 ने चाललाय, 9 नेही चाललाय. कधी? स्टारच्या ठिकाणी जर 8 घेतलं तर म्हणून आपलं उत्तर काय येईल? 8 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? आपलं उत्तर 3. 3 हे पर्याय. त्या स्टारच्या ठिकाणी जर 8 घेतलो तर आपल्याला त्या संख्येला, ती संख्या काय तयार होऊ लागली? मग 6 2 4 8 1 6 म्हणजे 6,24,816 ही संख्या तयार होऊ लागली. या संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो. कारण की 8 ने व 9 ने पूर्ण भाग चाललाय म्हणून या संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे पुढचा प्रश्न? कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? काय झालेलं आहे? 6वीच्या 45, 7वीच्या 30, 8वीच्या 60 असं तिन्ही वर्गाच्या, म्हणजे 6वीच्या 45, 7वीच्या 30, 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर कवायतीसाठी आणलेला आहे. प्रत्येक इयत्तेवेळेस त्यांच्या वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे.
प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या जर समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? मग आता काय इथं प्रश्नामध्ये काय दिले, तिथं आपल्याला कमीत कमी दिलं, तर इथं काय दिले, जास्तीत जास्त दिलेलं आहे. लक्षात घ्या काय दिलेलं आहे इथं, जास्तीत जास्त. म्हणून आपल्याला हे जे प्रत्येक इयत्ता वाईज मुलींची संख्या आहे त्यांची आपल्याला काय करावं लागेल, मसावी काढावं लागेल. प्रश्न खूप सोपा आहे, प्रश्न खूप मोठा दिलेला आहे. आपल्याला वाटतं एवढा मोठा प्रश्न काय ह्याचं उत्तर येईल, घाबरून न जाता प्रश्न फक्त फिरवून विचारले असतात. मग याचं काय करायचे आपल्याला, 45, 60 आणि 30. 6वीच्या 45, 7वीच्या 30, 8वीच्या 60 या तिन्ही इयत्तेतील मुलींच्या संख्येची आपण काय करायची, मसावी काढायची. मसावी का काढायची, प्रश्नामध्ये जास्तीत जास्त हा शब्द दिलेला आहे. जास्तीत जास्त एका रांगेमध्ये किती मुली असतील. मग मसावी काढा. मग 45, 60 आणि 30 याला 5न 3न भाग घालत बसण्यापेक्षा जास्तीत जास्त लवकर करण्यासाठी आपल्याला, कारण की वेळ कमी असतो आपल्याला, इथं स्टेपला महत्त्व नाही तर आपल्याला उत्तराला महत्त्व आहे. कमी वेळामध्ये ज्याचं उत्तर योग्य येईल त्याला कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न जास्त सोडवायचे असतात. मग आपल्याला काय 15ने भाग जातो. 15च्या पाड्यात सर्वच आहेत. 15 त्रिक 45 आहे, 15 दुनी 30 आहे, 15 चूक 60. मग 15 त्रिक 45, 15 चूक 60, 15 दुनी 30. आता मसावी काढत असताना तिन्ही ह्याला कोणत्या ह्यानं भाग जातो का, 3, 2 हे मूळ संख्या आहेत, मग जात नाही तिन्ही ह्याला. म्हणून आपला मसावी काय आला हो, मसावी बरोबर 15 आला. काय आला मसावी आपला, 15 आला. 15 आहे का पर्यायात, आहे. पर्याय क्रमांक 2 हे येईल आपलं उत्तर. काय आलं उत्तर आपलं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे तर त्या संख्या कोणत्या? 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे तर त्या संख्या कोणत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 2च असतो. एक लक्षात घ्या, काय, 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी नेहमी किती असतो, मसावी 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. काय असतो, 2. लसावी किती दिलाय, 544. आता तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपण 2 क्रमवार संख्या घेऊ, 22 आणि 24. बेन बे एक बे बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4. काय आला, 11 आणि 12. दोन्ही संख्येला कोणत्याही भाग जातो का, जात नाही. मग 2 क्रमवार संख्याचं आणखी एक उदाहरण घेऊ आपण, 82 घेऊ, 80 घेऊ, यांचा मसावी काढू. बेन बे चौक 8 बे एक बे, बे चौक 8 0, 40 41 या दोन्ही संख्येला आता कोणत्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे एक लक्षात आलं का, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी किती असतो, 2 असतो. मग आपल्याला इथं लसावी दिलेला आहे. मग यासाठी आपल्याला काय काढा म्हणले, तर त्या संख्या कोणत्या. आपल्याला त्या संख्या काढायचा असेल तर एका सूत्राचा वापर करावा लागेल. कोणत्या सूत्राचा वापर करावा लागेल आपल्याला, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवू. काय करू, सूत्रामध्ये किमती कशा कशाच्या, लसावी किती आहे, 544. मसावी किती आहे, 2 क्रमवार समसंख्येचा मसावी 2 येतो, 2. मग आता ह्याचा भाग घातल्यानंतर भाग किती येईल, बे दोन्ही 4, 5 मधून 4 गेले, 1 उरला, 14 झाले, बे 14 बे दोन्ही 4. मग असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला, 272 आला, 200. मग या 272चं काय करायचं आपण, याचे 272चे अवयव पाडायचे. बे एक बे, बे त्रिक 6, 1 उरला, 12 झाले, बे सकम 12, परत बे सकम 12, 1 उरला, 16 झाले, बे 8 16, परत बेन, बे त्रिक 6, बे चौक 8, परत बेन, बे एक बे, 1 उरला, 14 झाले, बे 14. काय आला, याचं जर आपण अवयव पाडले तर 17 1 17.
मग याचे अवयव काय आले हो? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 वेळेस 2 आहे, गुणिले 17. तर मित्रांनो मग काय करायचं आपण? तर 17 ही मूळ संख्या आहे. 17 का आहे? मूळ संख्या. मग याचे जर आपण हे केले, गट केले, तर काय होतील? बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 गुणिले 17, 16 गुणिले 17. मग या आपल्याला काय झालं? याच्यावरून आपल्याला 2 संख्या काढता येईल. मग आता 2 संख्या काढायच्या म्हणजे याचे जे 2 विभाजक मिळाले, काय मिळाले? 272चे 2 विभाजक आपल्याला काय मिळाले? एक मिळाला 17, एक मिळाला 16. मग हा जे 16 आणि 17 आहे, 16चा आणि 17चा जर गुणाकार केला तर 272 येतो. आणि ते अवयव पाडून त्याच्यानुसार आपण घेतलेले आहे. मग हे जे 2 विभाजक मिळाले 16, 17, याला काय करायचं आपण? मसावीने गुणायचं. कशानं? गुणिले मसावी, गुणिले मसावी. मग 16 गुणिले मसावी किती आहे? 2. आणि 17 गुणिले मसावी किती आहे? 2. 16 दुनी 32 आणि 17 दुनी 34. 16 दुनी 32 आणि 17 दुनी 34. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते 2 संख्या मिळाल्या. कोणत्या मिळाल्या? 2 संख्या, ते पण क्रमवार समसंख्या, 32 आणि 34. काय येईल उत्तर आपलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. 32 आणि 34 आलं का? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? एका संख्येला 9ने भागले असता 8 बाकी उरते व 10ने भागले असता 9 बाकी उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती? एक संख्या आहे, त्या संख्येला 9ने भागले असता 8 बाकी उरते आणि 10ने भागले असता 9 बाकी उरते, तर ती संख्या कोणती? प्रश्न खूप सोपा आहे. त्याला काय करायचं? कितीने भागले असता किती बाकी उरते हे आपण काढायचं. पहा, 9ने भागले असता बाकी 8 उरते. मग 9ने भागलं, बाकी 8 उराली, या दोघाची वजाबाकी केली तरी 1 येतो. त्यानंतर 10ने भागले असता बाकी 9 उरते. 10ने भागलं, बाकी 9 उरते. म्हणजे यातील फरक काय आहे? सारखा येऊ लागलाय. फरक किती येऊ लागलाय? 1च येऊ लागलाय. मग आपण काय करायचं आता? या 9ची आणि 10ची, 9चे आणि 10चा काय करायचा? लसावी काढायचा. मग आता 9 आणि 10चा जर लसावी काढलं तर या दोन्हीला कोणत्याही एका संख्येनं भाग जाऊ शकत नाही. 9ला भाग घालायचं म्हणलं तर 3 जातो, 10ला म्हणलं तर 2, पण कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही. मग लसावी काय येईल? या 2 संख्येचा गुणाकार येईल. लसावी बरोबर 9 गुणिले 10. किंवा आपण जर लसावी काढला तर 9 1 9, 10 जशाच तसं, परत 10 1 10, 10 90. लसावी किती आला हो? 90 आला. मग या 90 मध्ये काय करायचं? हे जे फरक जे आहे सारखा, हा जो फरक आहे, किती उरू लागला फरक? 1चा आहे. मग या लसावीमध्ये 1चा फरक मिसळायचा. किती झाले? 91. मग ती संख्या मिळाली 91. आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले? तिची दुप्पट किती? मग 91 गुणिले 2, दुप्पट करा. 2 न गुणा, 2 1 2, 92 18. काय येणार तिची दुप्पट? 182. म्हणजे आपलं उत्तर काय येणार हो? नाही सॉरी, आपल्याला इथं काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? जो फरक आहे ते वजा करायचा. इथं काय करायचा? फरक वजा करायचा. फरक वजा जर केला तर 89 येतं. मग ह्या 89ला काय करावं लागेल आपल्याला? 2 ने गुणावं लागेल. 92 18ला 8, 8ला 1, 2 8 16 आणि 17. काय आलं उत्तर आपलं? 178 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल आपलं. काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं. असे गणित खूप सोपे आहेत, त्यामुळं आपल्याला काही अवघड जाणार नाही. चला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 2 सहमूळ संख्यांचा लसावी 434 असून त्यांची बेरीज 219 असल्यास
त्यापैकी मोठी संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, दोन सहमूळ संख्या म्हणजे त्यापैकी दोन संख्यापैकी एक संख्या ही मूळ संख्या असते आणि दुसरी ही तिची सहमूळ संख्या असते. मग अशा वेळेस काय करायचं? आपल्याला काय दिले इथं? लसावी. लसावी किती दिलाय? लसावी 434. मग दोन सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एक असतो, कारण की त्यांना सहमूळ संख्येला सामायिक अवयव नसतो किंवा दोन्ही संख्येला एकच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जाऊ शकत नाही. मग आपल्याला मसावी आहे, लसावी आहे. मग आपल्याकडे एक सूत्र आहे, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. या सूत्राचा वापर करायचा आणि त्याच्यामध्ये काय काय दिले ते किमती ठेवू. लसावी किती दिली आहे? 434. मसावी किती आहे? 1. उत्तर किती आलं? असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला? 434. म्हणजे आपल्याला त्यांचा गुणाकार मिळाला. मग आपण या 434चे अवयव पाडू. 434चे जर अवयव पाडायला गेलं तर बेनं भाग जातं. बे दोन्ही 4, बे 1, बे 1 उरला 14 झाले, बे 7 14. मग आता 217 ही मूळ संख्या आहे. 217ला 217नेच भाग जाईल. 217 1 217. मग आपल्याला अवयव काय मिळाले? 217 गुणिले 2. मग हे काय आहे? 434चे दोन विभाजक मिळाले आपल्याला. काय काय मिळाले? 2 आणि 217. आपल्याला काय मिळाले? अवयव 2 आणि 217 मिळाले. मग आता याला काय करायचं? आपण मसावीने गुणायचं. गुणिले मसावी गुणिले मसावी. मग 2ला जर मसावीने गुणलं, मसावी आहे 1, गुणाकार 2 येतो. 217ला मसावी 1 आहे, त्याने गुणलं तर 217च येतो. मग यापैकी मोठी संख्या कोणती झाली हो? मोठी संख्या आपल्याला काय मिळाली? 217 मिळाली. आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं का? प्रश्न सोपे सोपे आहेत, फक्त थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीनं विचारलेलं आहे, फिरवून विचारलं, त्यामुळे आपल्याला थोडंसं ते अवघड आहेत असं वाटतं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4. का आहे 4? प्रश्न क्रमांक 4. चला, 60 आणि 220 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? म्हणजे 60 आणि 220 याचं काय करावं लागेल आपल्याला? अगोदर मसावी काढावं लागेल, पुन्हा लसावी काढावं लागेल. चला, 60 220 अगोदर मसावी काढू. कितीनं भाग जाईल हे? 60ला आणि 220ला. मोठ्यात मोठी संख्या घेत चला. बेनं ह्यानं घालत बसलं तर वेळ जातो आपला. मग 20नं जातो. 20 त्रिक 60, 20 एक 20, 2 उरले 20 झाले, 20 एक 20. काय आलं? 11 आणि 3. 11 आणि 3ला सामायिक कोणता अवयव आहे का? एकच्या व्यतिरिक्त कोणताच नाही. म्हणजे काय झाला? आपला मसावी किती आला हो? मसावी बरोबर आला 20. मग आता लसावी काढा. लसावी बरोबर काय? सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवाचा गुणाकार. सामायिक अवयव 20 गुणिले असामायिक 3 गुणिले 11 म्हणजे 20 गुणिले 33. म्हणजे काय आला? 0 जसे असतं तसं 33 दुनी 66. 660 काय आला? त्याचा लसावी आला. मग आता लसावी हा मसावीच्या किती पट आहे? मग आपल्याला पट काढायचं झालं तर लसावी भागिले मसावी करावं लागेल. लसावी 660 भागिले मसावी 20. 20चा एक शून्य कटला, 660चा एक शून्य कटला. बे 1 बे, बेत्रिक 6, बेत्रिक 6. पट किती आले हो? 33 पट आहे. 60 व 220 या संख्यांचा लसावी मसावीच्या 33 पट आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न अवघड नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत चला, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यान ची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती?
मग आता एक संख्या कोणती? एक संख्या बरोबर 144. दुसरी संख्या कोणती आहे? 300 ते 400च्या दरम्यानचे. त्यानंतर तिसरी संख्या कोणती आहे? नाही, दोन संख्या आहेत, त्याचा मसावी दिला आहे 72. मसावी बरोबर 72 दिलेलं आहे. एक संख्या 144 आहे, दुसरी संख्या 300 ते 400च्या दरम्यानची आहे, त्यांचा मसावी काय दिलेला आहे? 72 दिलेला आहे. मग कधीही मित्रांनो त्या संख्येच्या जो मसावी जो असतो तो त्या दिलेल्या संख्येच्या पटीमध्ये असतो. मसावी काय असतो? दिलेल्या संख्येच्या पटीमध्ये असतो. मग आपल्याला ती संख्या काढायची आहे, तर ती संख्या काय येईल आपल्याला? संख्या हे मसावीच्या पटीमध्ये असतात. 72च्या पटीमध्ये पहिली संख्या आहे 144. मग दुसरी संख्या आता 300च्या पुढची पाहिजे, म्हणजे 72 दुनी 144 आपल्याला माहीत आहे. 72 त्रिक 3 दुनी 6, 3 7 21, 216 आली. 300 ते 400च्या दरम्यान आहे का? नाही. मग 72 गुणिले 4 करा. 4 दुनी 8, 4 7 28, 288. 300पेक्षा लहान आहे आपल्याला, 300पेक्षा मोठी आणि 400पेक्षा लहान, म्हणजे 300 ते 400च्या दरम्यान पाहिजे. त्यानंतर मग काय करू आपण? 72 गुणिले 5 करू. 5 दुनी 10ला 0, हातच्याला 1, 5 7 35 आणि 1 36, 360 येते. आणि याच्या पुढची जर घेतली आपण 6 6 दुनी 12ला 1, 2 हातच्याला 1, 6 7 42 आणि 43, ती जाते 400च्या पुढं. म्हणजे आपल्याला ती संख्या कोणती मिळाली? 630. कोणती मिळेल? कारण की मसावी हा त्या संख्येच्या पटीमध्ये असतो, किंवा मसावीच्या पटीमध्ये त्या संख्या असतात. मग मसावी जर 72 असेल तर पहिली संख्या दुप्पट आहे, दुसरी संख्या तिच्या पटीमध्येच पुढे मिळाली पाहिजे आपल्याला. कुठं? मग कुठली म्हणते? 300 ते 400च्या दरम्यानची. मग 72च्या पटीमध्ये 72चा पाडा, 72 पाच्या 360, मग त्याच्या पटीमध्ये आली. काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला मिळेल. चला, त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 5 असेल तर एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय म्हणलेलं आहे? दोन संख्यांचा मसावी लसावीच्या 1/5 पट आहे. मग चला, आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय काढायचे हे आपण काय करू पाहू अगोदर. काय काय दिलेलं आहे? दोन संख्यांचा मसावी. मग मसावी किती दिलेला आहे? मसावी बरोबर लसावीच्या 1/6 पट. लसावी गुणिले 1/6 पट. लसावीच्या 1/6 पट आहे. मग मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल तर तर दुसरी संख्या. मग आपल्याला मसावी 5 दिले. मग मसावी जर 5 असेल तर लसावी काढता येईल. मसावी 5 ठेवा. लसावी गुणिले 1/5 6, 1/6. मग काय होईल? 6 बरोबरच्या इकडे आणा, इथं भागाकारात आहे, इकडे गुणाकारात. मग 5 गुणिले 6 बरोबर लसावी येईल. मग लसावी बरोबर काय आला हो? 30 आला. लसावी बरोबर किती मिळाला? 30 मिळाला. मग आता आपल्याला मसावी मिळाली. मसावी प्रश्नामध्ये दिलेली आहे. मसावी 5 आहे, लसावी 30 मिळाली. एक संख्या किती आहे? 15. काढायची का आहे? दुसरी संख्या. काढायचं का आहे? दुसरी संख्या बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एक सूत्र आहे. काय आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. काय आहे सूत्र? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या
बरोबर लसावी गुणिले मसावी. मग आपल्याकडे काय काय आहे ते किमती ठेवा. पहिली संख्या 15 आहे गुणिले दुसरी संख्या आपल्याला काढायची, दुसरी संख्या काढायची म्हणजे तिला x धरा. लसावी किती आला आपल्याला 30 मिळालेला आहे. मसावी किती दिलाय प्रश्नामध्ये दिलाय 5. मग काय आता x बरोबर 30 गुणिले 5 हे 15 जे गुणाकारात आहे ते बरोबरच्या पुढे जाऊन काय होणार भागाकारात जाणार. मग 15 एक 15, 15 दुनी 30. मग x बरोबर काय आलो x ची किंमत आली 10. x आपण कशासाठी धरलेला आहे दुसरी संख्या. मग दुसरी संख्या आपल्याला मिळाली का. मग दुसरी संख्या बरोबर काय मिळाले आपल्याला 10 हे उत्तर आपले येईल. पर्याय क्रमांक 3 आहे 10. म्हणून आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 3 आला का विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं काहीच नाही प्रश्नामध्ये काय दिले त्याप्रमाणे मांडणी केली आपण. प्रश्नामध्ये दिलं तर मसावी लसावीच्या 1/6 पट आहे. मसावी जर 5 असेल दुसरी संख्या 15 असेल तर मग मसावी जर माहीत असेल तर लसावी काढता येते त्याच्यावरून. दुसरी पहिली संख्या दिली आहे मग दुसरी संख्या काढा. लसावी मिळाली मसावी मिळाली दुसरी संख्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला काय आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4, 5 व 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल. प्रश्न खूप सोपा आहे. असा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करावं लागेल की या दिलेल्या संख्येचा लसावी काढायचा आणि त्यांची बाकी त्याच्यामध्ये मिसळायची. प्रश्न कोणता खूप सोपा आहे. मग काय लसावी काढल्याच्या नंतर काय होतं की या 4, 5, 6 न भाग जाणारी संख्या मिळते. मग बाकी मिळते म्हणजे बाकी त्याच्यात मिसळली किती संख्या मिळते 4, 5, 6. लसावी काढा बेन भाग जाईल बेदुनी 4 5ला जात नाही जशाच तसं बेत्रिक 6. आता काय झालं 2, 5 आणि 3 या 3 काय आहेत संख्या मूळ संख्या आहेत. मग याला कोणत्या संख्येने भाग जात नाही ती तिन्हीलाही किंवा दोन्हीलाही जात नाही. मग लसावी बरोबर काय काय येणार 2 हे 2 गुणिले हे खालचे तिन्ही 2 गुणिले 5 गुणिले 3. मग लसावी काय येणार बेदुनी 4 4 5 20 20 त्रिक 60. लसावी काय आला हो 60. म्हणजे या 60ला 4 न भाग जातो 15 येतो 15 चौक 60. 5 न भाग जातो 12 पंचे 60. 6 न भाग जातो 10 सकी 60. म्हणजे या 60ला तिन्ही संख्येनं भाग जातो पूर्ण. बाकी काय ते 0. पण इथं बाकी काय म्हणले 3 उरते. मग ह्याच्यामध्ये 3 मिसळा 63 होईल. मग ती संख्या कोणती असेल 63 असेल. 63ला तुम्ही 4 न भाग घाला 15 येतो बाकी 3 उरते. त्यानंतर 5 न भाग घाला 12 येते 12 पंचे 60 बाकी 3 उरते. त्यानंतर 6 न भाग घाला 6 10 60 बाकी 3 उरते. म्हणजे कोणत्याही संख्येनं भाग घातलं तर भाग चाललाय बाकी 3 उरू लागले. मग काय येईल 63 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल आपल्याला. काय येईल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न खूप सोपे आहेत. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. चला काय आहे 8वा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3/4 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या. चला प्रश्न आपल्याला खूप सोपा आहे. अवघड काहीच नाही या प्रश्नामध्ये. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मसावी दिलेला आहे लसावी दिलेला आहे. पहा 2 संख्यांचा मसावी किती आहे 6. मसावी बरोबर 6. त्यानंतर त्यांचा लसावी किती आहे 72. लसावी बरोबर 72. मग आपल्याला एक सूत्र आहे लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग आपल्याला त्या संख्यांचा काय दिलेला आहे त्या संख्या 3/4 या प्रमाणात आहेत. म्हणजे पहिली संख्या बरोबर 3/4 म्हणजे 3x धरा आणि दुसरी संख्या बरोबर 4x. मग आपल्याकडे संख्या आहेत पहिली संख्या आहे दुसरी संख्या आहे मसावी आहे लसावी. चला सूत्रामध्ये मांडणी ठेवू आपण. पहिली संख्या प संख्या म्हणजे पहिली संख्या गुणिले दु संख्या समजून घ्या मी शॉर्टमध्ये लिहित आहे दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता आपण सूत्रामध्ये हे सूत्र आहे याच्यामध्ये किमती ठेवू. काय काय आहे पहिली संख्या 3x गुणिले दुसरी संख्या
4x बरोबर लसावी 72 गुणिले मसावी 6. मग आता विद्यार्थी मित्रांनो काय करा, 3xचा आणि 4xचा गुणाकार करा. काय येतो? चारित्रिकम 12 आणि x गुणिले x म्हणजे xचा वर्ग. 12x वर्ग बरोबर 72 गुणिले 6. मग xचा वर्ग बरोबर 72 गुणिले 6. हे जे 12 इथं गुणाकारात आहे ते बरोबरच्या पुढं न्या, ते होईल भागाकारामध्ये जाईल. मग 12 भाग जातो का? जातो 72ला. 12 1 12, 12 सकम 72. काय आलं? 6 6 36. मग xचा वर्ग बरोबर 36. तर x बरोबर काय येईल? 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. म्हणजे काय येईल? x ची किंमत काय आली? 6. x ची किंमत काय आली? 6 आली. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला x ची किंमत 6 मिळालेली आहे. तर मग त्या संख्या काढायची. मग पहिली संख्या बरोबर काय आहे? 3x आहे. मग 3 गुणिले x ची किंमत 6 ठेवा, 6×18 आली पहिली संख्या. मग दुसरी संख्या काय आहे? दुसरी संख्या बरोबर काय आहे? 4x. 4 गुणिले x ची किंमत काय आहे? 6, 6×24. मग ती पहिली संख्या 18 आणि दुसरी संख्या काय येईल? 24 येईल. म्हणजे 18 आणि 24 कुठं आहे? हे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. मला काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाहीत, सोपे आहेत, फक्त थोडंसं फिरवून विचारलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न वाचलात तर तुम्हाला प्रश्न काहीच अवघड जाणार नाही. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न तर खूप मोठा दिसत आहे. पुढचा काय आहे? एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र येतील? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे? त्या कंपनीनं जाहिरातीसाठी प्रतिनिधी नेमलेले आहेत. ते पाठवले जाहिरात करण्यासाठी. कंपनीचे प्रतिनिधी जाहिरात करण्यासाठी कंपनीचे गेले. पहिला प्रतिनिधीनं काय करायचं आहे? 6 दिवसाला त्याचा अहवाल सादर करायचे. दुसऱ्या प्रतिनिधीनं दर 8 दिवसाला अहवाल सादर करायचे आणि तिसऱ्या प्रतिनिधीनं दर 12 दिवसाला अहवाल सादर करायचे. तर मग असा कोणता एक दिवस येईल, कधी येईल की तिन्ही प्रतिनिधी त्या दिवशी ते अहवाल सादर करायला त्या कार्यालयात येतील किंवा त्यांच्या भेटी होतील? तर मग काय करावं लागेल? काय प्रश्न काय म्हणते? देण्यात आली तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी लहानात लहान म्हणले की त्याचा लसावी काढायचा. कशाचा? दिलेल्या ह्याचा. 6 दिवस, 8 दिवस आणि 12 यांचा काय करायचा? लसावी काढायचा. मग आता याला बेन भाग जातो. 2 6, 2 8, 2 सकम 12. आता 3ला आणि 6ला 3 भाग जातो. 3 1 3, 4 जसं तसं 3 2 6. परत काय आलं? 4 आणि 2 बेन भाग जाईल. हे 1 2 4, 2 1 2. परत बेन 2 1 2. मग याचा लसावी काय आला हो? लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. 2 6, 6 2 12, 12 2 24. मग लसावी जे आला तेवढ्या दिवसाला त्यांची काय होईल? कार्यालयामध्ये भेट होईल. म्हणजे किती? 24 दिवसांनी त्यांची भेट होईल. 24 दिवस. मग काय येईल? 24 दिवस. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. आलं का विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न सोपे आहेत, अवघड याच्यामध्ये काहीच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आपल्या मित्रांना.